सतत तुम्हाला थकवा किंवा हातापायाला मुंग्या किंवा चक्कर येणे असं जर वाटत असेल तर मे बी तुम्हाला विटॅमिन B12ची कमतरता असू शकते. आता एक्झॅक्टली विटॅमिन B12ची कमतरता काय तुम्हाला ते सांगते. एक तर तुम्हाला सतत थकवा, अशक्तपणा, हातापायाला मुंग्या किंवा सुन्न, चक्कर येणे किंवा स्मरणशक्ती कमी झाली, म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट विसरल्यासारखं वगैरे होणं, लक्ष केंद्रित करता न येणं किंवा जीभ लाल होणं, दुखणं किंवा तोंडात थोडंसं अळसर आल्यासारखं किंवा जळजळ होणे, एकतर श्वास लागणे किंवा हृदयाचे ठोके, जसं आपण पाल्पिटेशन म्हणून त्याला असं म्हणू शकता, चिडचिड किंवा मूड स्विंगसुद्धा होऊ शकतात. आता हा स्पेशली धोका कोणाला असतो, एकतर व्हेजिटेरियन लोकांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि मेटफॉर्मिन जे दीर्घकाळ खातात त्यांना विटॅमिन B12ची कमी होते. हे मी ऑलरेडी मेटफॉर्मिनच्या व्हिडिओ मी सांगितलेलं आहे. किंवा त्यांनासुद्धा जसं की ॲसिडिटीवाल्या ज्या गोळ्या खातात त्यांनासुद्धा हे स्पेशली होऊ शकतं. आता विटॅमिन B12 जर तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही काय कराल. आता डॉक्टरांची ट्रीटमेंट तर नक्कीच घ्या. त्यासोबत तुम्ही त्याच्यामध्ये ॲड ऑन आपल्या घरातल्या गोष्टी, अंडी, दूध, दही, पनीर, मासे आणि समुद्रातले जे पण खाद्यपदार्थ, स्पेशली सुकट वगैरे, हे तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने, मटण हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला हेल्प होऊ शकतं. आणि आता फक्त आहार पुरेसा असला तरी B12ची तुम्हाला खूप जास्त कमतरता असेल तर सप्लिमेंटसुद्धा घ्यावं लागेल आणि इंजेक्शनसुद्धा घ्यावी लागेल. जर तुम्ही सप्लिमेंट, इंजेक्शन जेही असेल डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. विटॅमिन B12ची टेस्ट असते, तुम्ही टेस्ट करून घेऊ शकता. मी एक फार्मासिस्ट आहे. ॲज अ फार्मसी म्हणून तुम्ही ज्या गोळ्या खाताय किंवा जे मेडिसिन तुम्ही घेताय त्याबद्दल तुम्हाला प्रॉपर नॉलेज देणं किंवा प्रॉपर इन्फॉर्मेशन देणं हे माझं कर्तव्य आहे. माझं स्पेशली व्हिडिओ फार्मा स्टुडंटसाठी असतात, पण खूप सारे पेशंट होतात, असं नक्की बघा. ॲज अ इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता. कुठलीही गोष्ट रिलेट केली तर डॉक्टरांना नक्की व्हिजिट करून त्यांना विचारून तुम्ही त्यानंतर तुमच्या डॉक्टरांच्या हिशोबाने तुम्ही ट्रीटमेंट चालू करू शकता. सो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा.